रोशन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी चेतना मोगली पाटील। मी पहिल्यांदा शिवसेनेचे एक उमेदवार म्हणून उभारणार होते, पण काही अडचणी काही कारणास्तव मी उभारता आले नाही आणि माझ्या जागी त्या वनमाने तेजस्विनी वनमाने मॅडम म्हणून आहेत, त्यांना सगळेजण बहुमतांनी विजय करा असं माझं म्हणणं आहे। आणि सलीम काका, मी त्यांना लहानपणापासून ओळखते, त्यांचं व्यक्तिमत्व म्हणा, त्यांचं कामगिरी म्हणा, सगळं चांगलं आहे आणि त्यांनी पण शिवसेनेच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत। तरी सर्वांनी मतदारांनी शिवसेनेचं सगळे पॅनल टू पॅनल निवडून द्यावे अशी माझी नम्र विनंती आहे। आणि मी पण एक व्यापारी आहे, व्यापारी वर्गाचं सगळे लेडीजचं मी म्हणजे कारण सगळे समस्या बघतेच। आता लेडीज एक टॉयलेट पण नाही आहे तिथं, बघायला गेलं तर म्हणजे सगळेजण असं लाजून पण जात नाहीत तिथं। म्हणून मला असं वैयक्तिक वाटतंय की सलीम काकांना जर तुम्ही निवडून दिला तर त्यांनी सगळ्या समस्याचं सगळं परिहार करतील, त्यांनी चांगलं सगळं व्यवस्थित करून देतील। शौचालयासाठी सगळं त्यांनी झडून म्हणजे त्यांनी स्वतः सगळे झडून करून त्यांनी पुढाकार घेऊन सगळे करतील। त्यामुळे मी माझ्या वतीनं सांगते की सलीम गौंडी यांना नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही बहुमतांनी निवडून द्यावे अशी माझी नम्र विनंती। जगमध्ये तमाम लिंगायत समाजाच्या लोकांना माझं नम्र आव्हान आहे की त्यांनी या वेळेला शिवसेनेच्या पाठीमागे उभे राहून प्रत्येकाने आपले मतदान धनुष्यबाणाला करावे। कारण का तर शिवसेना ही अशी सेना आहे ही आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे। आपल्या जगचे बाजारपेठेतील व्यापारी म्हणा, यांना सगळे दमदाटी करते, त्यांच्याशी वर्गणी उकळून घेते सगळं ते सगळं बंद करण्यासाठी आपण शिवसेनेच्या पाठीमागे राहिला तर शिवसेना आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील। आणि तसल्या सलीमबाई हे आपले एकदम नगराध्यक्ष पदासाठी आहेत, ते पण खंबीर आपल्याला साथ देतील। आता इतर लोकांचं म्हटलं तर इतर पक्षातले त्यांना आपल्याला टाईम नसते, आपण जरी काय तक्रार घेऊन गेलं तर बघूया नंतर बघूया आणि काय असं करूया असं आहे सगळं। पण सलीमबाईचं तसं नाही, तुम्हाला जरी रात्री 12 वाजता कुणी काही दमदाटी केली हे केली तर सलीमबाई तुम्हाला एका हाकेच्या अंतरात लगेच पळत येतील त्यांनी। त्यामुळं प्रत्येक आता व्यापारी म्हणा, आपल्या लिंगायत समाज म्हणा, यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार पक्ष म्हणजे शिवसेना आणि आपले सलीमबाईचे सगळे आपले जेवढे नगरसेवक आहेत प्रत्येक वॉर्डामध्ये, तिथले जेवढे लिंगायत लोक आहेत जेवढे सगळ्यांनी शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहून धनुष्यबाण या चिन्हाला तुम्ही मतदान करावे असं माझं म्हणणं आहे। जय महाराष्ट्र। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।